आणि इथे जांभूळपाडा परत एकदा, आणि हॉटेल रेस्ट इन फॉरेस्ट या ठिकाणी मी आलेलो आहे. यांच्या पण खूप खाद्यपदार्थांची एक मोठी लिस्ट आहे, मेनू कार्ड आहे, पण मी आपल्या नेहमीप्रमाणे फक्त थाळी टेस्ट करणार आहे. आणि अतिशय प्रसन्न वातावरण आहे, बाहेर पावसाचा ये जा चालू आहे, रोड अगदी जवळच आहे, रोड टचच आहे, पार्किंगला भरपूर जागा आहे इथे, आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स अतिशय स्वच्छ नीट नेटका ज्याला म्हणता येईल, कोकणातला जसा असतो तसा परफेक्ट मेंटेन केलेला आहे. मी त्यांना थाळी आणायला सांगतो, बघूया यांच्या थाळीमध्ये आज काय काय येते ते. मी खूप एक्सायटेड आहे, कोकणातली थाळी म्हटल्यानंतर कोणीही आपल्यापैकी एक्सायटेड असतंच. सो लेट्स आज बघूया आपण की आज काय काय येते खायला याच्यामध्ये ते. हॉटेल रेस्ट इन फॉरेस्टमधली ही थाळी इथे आलेली आहे, आणि मी पदार्थ मोजतो किती आहेत ते. सुगंध ऑलरेडी छान आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, नंतर वरण भात 10 12 पदार्थ इथे आलेले आहेत. आणि अतिशय छान वातावरण इथलं, अतिशय प्रॉपर स्वच्छता इथे, आणि वातावरण बाहेर ढगाळ आहे. अशा वातावरणात अशी छान गरम गरम पदार्थांची थाळी आलेली आहे, आणि नॅचरली लगेच खावंसं वाटतं. तर मी लगेच सुरुवात करणार आहे, आणि नेहमीप्रमाणे आपले एक एक पदार्थ टेस्ट करून सांगणार आहे. सगळ्यात पहिले इथं खायचा रूल जो आपला आहे तो म्हणजे खिच्चे, कारण त्याच्या वातावरणात लगेच मऊ पडतात. पण सगळ्यात त्याच्या आधी चला मग तर थाळी आलेली आहे, आणि पहिला पदार्थ फ्लॉवर बटाटा मटर रस्सा. काय चव आहे यांची बघूया. प्रॉपर बेसिक टेस्ट जे आहे, भाज्यांची चव प्रॉपर लागते, मसाला अतिशय फेंट आहे, चव नाही अशातलं बघणे, आणि खूप अतिचव आहे अशातले बघणे. कोथिंबीर वगैरे वगैरे छान वापरलेले, सगळ्याच्या चवी ह्या ॲप्रोप्रिएट लागतात. जकास ही जमलेली भाजी आहे. पुढे छोले आहे त्याच्यामध्ये. सो परत कोकणातले जे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत मसाल्याचे ते वापरून केलेलं अतिशय छान सौम्य टेस्टी अशी ही उसळ आहे. चव अतिशय झकास, छोले प्रमाणात शिजलेले आहेत आणि जमलेली ही सुद्धा. पुढे कोकणातल्या थाळींची जान म्हणजे कोकणातली आमटी. सो प्रॉपर गोडा मसाला, कोथिंबिरीचं वरण असे छान पेरलेली आहे. सगळाच कॉम्बो जो आहे तो अप्रतिम आणि अमेझिंग आहे. ही जी केमिस्ट्री आहे आमटीची फार छान आणि जमलेली आहे. चला तर मी पुढे बाकी गोष्टी टेस्ट करतो आणि एक सांगतो. चला तर पहिला पदार्थ अशा वातावरणात खायचा आणि जो पटकन मऊ पडतो तो म्हणजे खिच्चे. सो मी सुरुवात करतो खिच्च्यांनी. किंचित सॉगी झालेच आहेत वातावरणामुळे, ताटात वाढले तेव्हा नक्कीच कुरकुरीत असणार आहेत. नंतर मी अजून घेऊन टॉपअप करून, कारण थाळी जी आहे ही अमर्यादित आहे. आपल्या घरी रोजच्या जेवणात जशा चविष्ट भाज्या असतात तशी ही माइल्ड छान आणि चविष्ट अशी भाजी आहे. नेहमीचाच प्रश्न पोळी आहे का चपाती आहे. सो मल्टीलेअर इट्स पोळी, मस्त जमलेली ती सुद्धा. बटाटा फ्लॉवर मटार जो रस्सा आहे तर तो जो बटाटा आहे तो अतिशय स्मोकी आहे. बहुतेक त्याने तो चुलीमध्ये भाजलेला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. स्मोकी असलं की लाळग्रंथी तुमच्या जास्ती ॲक्टिव्ह होतात आणि पचन खूप चांगलं होतं. सो स्मोकीचा तो एक चांगला बेनिफिट आहे. त्यांची कोशिंबीर, काकडी आहे त्याच्यामध्ये, कांदा वाटला मला पण काकडी इतकी बारीक चोचलेली आहे ही चव परत जसं तुम्ही कट करता त्याच्यावरची पदार्थाची चव बदलते तशी अतिशय सुंदर चोचलेली काकडीची सुंदर ही कोशिंबीर आहे, मस्त. पुढे लोणचं यांचं, रिफ्रेशिंग, अतिशय रिफ्रेशिंग कैरीचं लोणचं आहे. आणि वा, एकदम म्हणजे असा छान झटका बसला त्या
कैरीच्या टेस्टचा आणि एकदम रिफ्रेशिंग वाटायला लागलेलं आहे. अमेझिंग. आता मी टेस्ट करतो ताक. प्रॉपर आंबट आणि किंचित मिठाचे टिंच त्याच्यामध्ये आहे आणि तक्र कॅटेगरीमध्ये जे येईल तसं ते ताक प्रॉपर आहे. म्हणजे एकदम पातळ असतं त्यातला प्रकार नाही, एकदम घट्ट असतं त्याच्यातलं नाही. प्रॉपर डेन्सिटी जेवढी पाहिजे तेवढी आणि हवी ती प्रॉपर टेस्ट. अमेझिंग. पुढे मोदक खाऊन बघतो. मोदकाची पारी किंचित जाड आहे पण त्यातल्या सारणाची जी चव आहे अतिशय झकास. मस्तच. एक 2-3 मोदक हवे असे, पण साईज जरा किंचित छोटा आहे कम्पॅरेटिव्हली बाकीचा असतो तो. पण पुण्यामध्ये तद्दन जे मिळतात याच्यामध्ये डायनिंग हॉलमध्ये बियॉन्ड कम्पॅरिझन हे फारच सुपेरियर आहे. खूपच छान. आजूबाजूला जोरात पाऊस आलेला आहे, पावसाच्या सरी येत जातात, त्याच्यामध्ये असं छान जेवण खायला खूप छान वाटतंय. तुम्ही मोदक संपवतो आणि भात आणि इतर पदार्थ घेतो. गूळ, जायफळ, वेलदोडा आणि तुझं खमंगपणा आणला आहे भाजतानाचा. अमेझिंग आलेला आहे. वा. अगदी थोडासा बस. नाही काय काहीच नाही. भात आलेला आहे, मी अतिशय थोडा घेतलेला आणि ही आमटी त्याला मी जस्टिफाय करणार आहे, पण यावेळेस मी उलटं करणार आहे की आमटीमध्ये भात टाकणार आहे, मग तो खाणार आहे. रेस्ट इन फॉरेस्ट ही वैद्यांची एक छान असे हे आउटलेट आहे आणि त्यांची फार छान थाळी आहे, टेस्टी. माझ्याकडनं परत मिलियन झिलियन स्टार्स. अतिशय गरम गरम जेवण अशा पावसाळ्यामध्ये अतिशय छान वाटलं मला खायला आणि टेस्ट अप्रतिम. चला तर मी मित्रगुरु साइन ऑफ करत इथून परत भेटूया परत अशा कुठेतरी छानशा थाळीमध्ये. शुभम भवतु.